सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाचे वार्षिक स्नेहसंमेलन गगनभरारी 2023 उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मी ऑर्गॅनिक इन्स्टिट्यूट लिमिटेड मुंबईचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट माजी विद्यार्थी श्री उदय वैशंपायन, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी रंगमंचावर संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, गोमवेदक विद्या मंदिरचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, संस्थेचे सदस्य श्री महादेव बैकर, श्री बी के पटेल, डॉक्टर कुरुक्कर, डॉक्टर दीपक शेठ कोटिया, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदर्श विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कला शाखेतून रितेश नागे, मयुरी देवकर, वाणिज्य शाखेतून जान्हवी मिसाळ व अहमद खानदेशी, तर विज्ञान शाखेतून कार्तिक पाटील व शमा कुरुक्कर आणि आदर्श शिक्षक म्हणून श्री सरजे व्हीबी यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध क्रीडा स्पर्धा व विविध उपक्रमात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी श्री उदयन वैशंपायन यांनी विद्यार्थ्यांनी आपले करिअर करताना शारीरिक, बौद्धिक व मानसिक शक्तीचा विकास करावा असे आवाहन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी आमच्या संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत असून यापुढे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आजचे पाहुणे श्री उदय वैशंपायन यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात श्री चंद्रकांत रोडे यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात, यापुढेही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. यावेळी आदर्श शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. ईशस्तवन व स्वागतिक गीत श्री सुहास भोईर, श्री रोहित भागवत, श्री सातंबेकर व विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक व आभार प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, निवेदन प्राध्यापक पाटील NC व प्राध्यापक मचे NT यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासण्याचे व वाढवण्याचे काम हे सांस्कृतिक कार्यक्रमातून केले जाते. अशा कार्यक्रमात विद्यार्थी कलेचा वारसा जपून स्वतःचे कौशल्य विकसित करीत असतात. म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गगनभरारी 2023 मध्ये सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जोगवा ग्रुप डान्स मनस्वी सुर्वे आणि ग्रुप, माय भवानी ग्रुप डान्स शीतल शेलार आणि ग्रुप, नाखवा बोटीने फिरवालका कोळी डान्स सुहाणी गायकवाड आणि विद्या मचेकर, चंद्रा लावणी समिता शहापूरकर, स्त्रीभ्रूण हत्या एकपात्री माधवी सावरटकर, अप्सरा आली लावणी सुहाणी गायकवाड, हिंदी रिमिक्स ग्रुप डान्स प्रेक्षा गव्हाणे आणि ग्रुप, छत्रपती शिवाजीराजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गीत गायन मयुरी साळवे, आई दर्शन घेईन ग्रुप डान्स सानिका कीर्तने आणि ग्रुप, होम मिनिस्टर आले घरात एकांकिका जान्हवी मिसाळ आणि ग्रुप, कोळी रिमिक्स ग्रुप डान्स मिताली मोडके आणि ग्रुप, लावणी रिमिक्स लावणी मेघा सावंत आणि ग्रुप, मराठी रिमिक्स ग्रुप डान्स संचिता भोसले आणि ग्रुप, हिंदी मराठी रिमिक्स ग्रुप डान्स गौरी पेलनेकर आणि ग्रुप, मराठी रिमिक्स फनी डान्स तेजस चव्हाण आणि ग्रुप, तानाजी मालुसरे पोवाडा मनस्वी सुर्वे आणि ग्रुप, गोविंदा दहीहंडी वैयक्तिक डान्स जयेश लिमकर, मराठी रिमिक्स लावणी जयश्री काप आणि रिया अडसुळे, सोलो रिमिक्स ग्रुप डान्स विद्या मनसेकर आणि ग्रुप, हिंदी रिमिक्स ग्रुप डान्स मयुरी साळवे आणि ग्रुप, मला जाऊ द्या ना लावणी भूमिका धांद्रुत, मला वेड लावलंय ग्रुप डान्स सोहम मुंडे आणि ग्रुप, फनी रिमिक्स ग्रुप डान्स मेघा सावंत आणि ग्रुप असे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांचे सुंदर असे निवेदन कार्तिक पाटील, साक्षी रातवडकर, सायली शिंगाडे, श्रावणी बारटक्के, जान्हवी जयस्वाल, सानिका कीर्तने, दिव्या कांबळे, श्रुती ठाकूर, आसमा गोठेकर या विद्यार्थ्यांनी केले.
कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाचे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, ज्युनियर कॉलेज व हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालकांची मोठी उपस्थिती होती. आज मला जो आदर्श पुरस्कार प्रदान केला आहे त्यामुळे मला माझ्या अध्ययनाची जबाबदारीचे व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नावलौकिकाला साजेसे यश मिळवून देण्याचे भान आहे. मी अतिशय हा पुरस्कार स्वीकारतो. या यशात माझे सर्व गुरुजन, संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे आई वडील यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे माझ्या पाठीमध्ये तू फक्त लढ मनाई भाग आहे. माझ्या परीने मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून संस्थेचे सर्व परीक्षा महाविद्यालयाचे आपल्या तळ्याचे नाव माझ्या गौरवमाने सन्मानाने उच्चस्थानी नेण्याचे प्रयत्न करेन. या पुरस्काराबद्दल मी संस्थेचा माननीय प्राचार्य तथा गुरुजनांचा आभारी आहे. त्यांचा सदैव ध्येय आहे. धन्यवाद. Honorable Chief Guests, respected teachers, ladies and gentlemen, and my dear friends. I am Guru Shama from class 12 of Science Stream. First of all, I welcome to one and all gathered today here, and thanks for all to giving your necessary time and coming here and joining this ceremony. Thank you so much. Today, I am very happy and glad to receive this award by respected all the honorable chief guests. Today, I am very happy. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन गगन भरारी 2023 आयोजित या ठिकाणी या पवित्र रंगमंचावर उपस्थित असलेले संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय उदयजी वैशंपायन साहेब, माझे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बसलेले लहान दोन मंडळी, मायबा रसिक, तळा तालुका, मानगाव तालुका, रोहा तालुका, मोरू तालुका या सर्व तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व रसिक वर्ग, त्याचबरोबर विभागाचे आमचे मित्र नेहमीच आमचे विरोध करणारे आदरणीय महेश ठाकूर साहेब, तुम्हा सर्वांना माझा प्रथम मानाचा मुद्रा. या संस्थेने मला हा जो पुरस्कार दिला, आदर्श शिक्षक पुरस्कार, त्याबद्दल प्रथम मी संस्थेचा आभारी आहे, ऋणी आहे आणि संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. मी 2004 पासून या संस्थेमध्ये कार्यरत आहे. संस्थेने जी जी कामं मला नेमून दिली त्या सर्व कामांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे काम पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न केला. त्याचबरोबर अध्यापनाचं काम देखील मी अतिशय चांगलं म्हणणार नाही पण बऱ्यापैकी पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच कामाची पोचपावती म्हणून या संस्थेनं मला हा दुसऱ्यांदा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार दिलेला आहे. त्यावर पुन्हा एकदा मी संस्थेचा आभारी आहे. त्याचबरोबर माझे सर्व सहकारी या सर्वांना देखील मला गेली 17-18 वर्षे अतिशय चांगलं असं सहकार्य केलं. त्यामुळेच मी हे चांगलं कार्य या ठिकाणी करू शकलो. विशेष म्हणजे संस्थेचे सन्मानित चेअरमन आदरणीय महेश ठाकूर साहेब यांनी नेहमीच मला जी जी जबाबदारी सोपवली ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण केलेली आहे. आणि याही पुढे मी संस्थेत शब्द देतो की जे काम मी माझ्याकडे सोपवाल ते अतिशय मी प्रामाणिकपणे पूर्ण करेल अशी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा या पुरस्काराबद्दल मी संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्व भारतात जनता सरकार देशवर्ग यांना देखील नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. सांस्कृतिक कार्य त्या कोपऱ्यात असायचे, पण संस्थेच्या त्या मान्यवरांनी चांगल्या प्रकारे सुसज्ज इमारत उभी करून दिली. आदरणीय तटकरे साहेबांनी या कॉलेजसाठी भरघोस निधी आणून दिला आणि आज हे उन्नतीच्या व्यासपीठ ही सुसज्ज केलेली इमारत आपल्याला त्यांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेली आहे. त्याचबरोबर सगळ्या ज्ञानशाळेत आणल्या, त्यांनी आणून दिल्या. म्हणजे कुठे कुठे आम्ही संस्था त्यांचे
मनापासून ऋणी आहोत आणि अजून त्यांचा योग चालूच आहे. पालकमंत्री आदित्यकडे असताना त्या शाळेसाठी आता आपण सायन्सचे विद्यार्थी आहात त्यामुळे लॅबचं जवळजवळ आम्हाला 10 लाखाचा निधी साहित्य त्यांनी आम्हाला तिथं आणून दिलं आणि आज चांगल्या प्रकारे सायन्स 12वी 11वी तो विद्यार्थी त्यामध्ये त्याचा वापर करत आहेत आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. स्वदेश फाउंडेशन हे मला वाटतं 6 वर्षापूर्वी इथं आपल्या मीटिंग घेत होते. मीटिंग घेत असताना त्यांच्या अशा शिक्षणावरती चर्चा व्हायच्या. पदवीमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती बरोबर साहेब आणि पदवीमध्ये चेअरमन असताना त्यांनी आम्हाला त्यावेळेस 10 कॉम्प्युटर स्वदेश फाउंडेशनने आम्हाला दिले आणि तिथून नातं घट्ट जुळून गेलो. पदवीमध्ये त्यांनी आता सोबतची योजना सुद्धा राबवली आहे. तर त्याला नगरपालिका भरती असल्यामुळे त्यांचे कोणीतरी त्यांच्या घटनेप्रमाणे त्यांचे हात अडकले तरी पण त्यांनी मग 11वीची 51 मुलं आणि 12वीची 26 मुलं यांची फी भरण्याचा उपक्रम त्यांनी राबवला. गेल्या वर्षी त्यांनी असेच पैसे दिले होते. त्यानंतर 12वीनंतर पुढे काय त्या शिक्षणासाठी सुद्धा एका मुलासाठी 6 ते 7 लाख रुपये खर्च करतात. असेच स्वदेश फाउंडेशन त्यांचे मालक रॉलिस कुमाला त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आमच्या गोरगरिबांची संधी करण्याची त्यांना सेवा करण्याची त्यांना परमेश्वराने अजून उदंड आयुष्य मिळो ही ईश्वरकडे प्रार्थना करतो. उद्याची आपण माझी विद्यार्थी म्हणून आहोत. समोर बसलेले सुद्धा माझे विद्यार्थी असतील. आपण काहीतरी संस्थेचं निर्णय लागतो आपण काहीतरी निर्णय लागतो त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नक्की देणार आहातच अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि तुम्ही या कंपनीमध्ये आहात. तुमच्या हातात मोठा इंडस्ट्री झाली महान इंडस्ट्री त्या 2 आहेत. आता नोकऱ्यांसाठी शिकलेले विद्यार्थी BSc MSc असतील तर त्यांचे चांगल्या प्रकारचे विद्यार्थी असतील आणि संस्थेमार्फत जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात पण मधी दलाली घेतली जाते त्यामुळे जर 600 रुपये मिळत असतील तर त्या मुलाकडे कमीत कमी 550 पण मिळत नाही. 510-520 रुपये मिळतात. पण तुमच्या मर्जीतून कमीत कमी या वर्षी तरी आमची 10 तरी मुलं तुमच्या कंपनीत लागतील अशी तुम्हाला मी अपेक्षा करतो. म्हणजे तुम्ही या शाळेचे माझी विद्यार्थी घेऊन फेडाल मी जर आहे सहभागी तर अशी तुमच्याकडे मी अपेक्षा करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी ही अशी महान व्यक्ती आता महान व्यक्ती म्हटलं म्हणजे शाळेचा किस्सा सांगतो. आत्मेसर असतील जाधव सर असतील किंवा आंबेडकर बाई असतील त्यांनी आम्हाला ओळख चाललेला विद्यार्थी होतो. आम्हाला ओळख चाललेलं होतं म्हणजे आम्ही कुठेही कोपऱ्यात बसायचो. पण ठीक आहे त्या सरांनी दिलेलं मार्गदर्शन त्या सरांनी दिलेले भटके आणि त्या भटक्यामुळे शरीर आले जमजम विद्यार्थी गणकर वाचल्याप्रमाणे आम्ही चांगल्या प्रकारे कधीही नापास न होता चांगल्या मार्गाने पास झालो. आणि त्या शिक्षकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे घडवलं. असेच आपल्याला इथे सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतील आणि तुम्ही मोठे व्हाल. आज या शाळेने UPSC MPSC डॉक्टर इंजिनियर वकील असे विद्यार्थी दिले. ते विद्यार्थी चांगल्या यशस्सूत्रावरती आहेत आणि असे त्या शाळेचा भवितव्य उज्ज्वल होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी 3री ते 10वी या शाळेत होतो. म्हणजे 3री 4थी दुसऱ्या शाळेत 5वी ते 10वी या शाळेत होतो आणि 81-82 आमची बॅच आहे. आणि ह्या शाळेचं योगदान आमच्या लाईफमध्ये पुष्कळ आहे. म्हणजे जेव्हा आता आम्ही मागे वळून बघतो की अराउंड 35-40 इयर्सच्या मागे येऊन वळून जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला खूप फार म्हणजे ह्या शाळेचं योगदान असतं फाउंडेशन. म्हणजे पहिलं काय म्हणतो आपण की फॅमिली अपब्रिंगिंग असतं. म्हणजे फॅमिलीमधून आपण ज्या फॅमिलीतून वरती येतो ते एक अपब्रिंगिंग असतं. नंतर असतं
एज्युकेशनल अपब्रिंगिंग असतं, जे शालेय अपब्रिंगिंग आहे, जे शाळा आपल्याला म्हणजे प्राथमिक शाळा, पूर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कॉलेज एज्युकेशन, तर ह्या हे अपब्रिंगिंग असतं, याच्यामध्ये वरती येतो. आणि तिसरं असतं ऑर्गनायझेशन अपब्रिंगिंग. ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण काम करतो, संस्थांनी खाजगी असो, सरकारी असो, की निमशासकीय असो, की एखादी शेती असो, व्यवसाय असो, कुठलाही आपला स्वतःचा बनवलेला विश्व असो, की घर असो, वॉटेवर, तर त्या 3 अपब्रिंगिंगने माणूस घडत असतो. तर हे जे मधला जो अपब्रिंगिंग आहे, एज्युकेशनल अपब्रिंगिंग, ते एज्युकेशनमध्ये शैक्षणिक जे आपली उन्नतीकरण होतं, तर त्यासाठी शालेय जीवनाचा प्रचंड 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 असं महत्त्व आहे त्याचं. तर मला माझ्या वैयक्तिक याच्यामध्ये आमची जर 81ची बॅच बघितली तर मला तर वाटते सगळेजणच त्याच्यामध्ये विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दोन्ही यशस्वी झालेले दिसतात. कोणी उत्तम शिक्षक आहे, कोणी उत्तम गृहिणी आहे, कोणी उत्तम वादन करते, कोणी चांगले डॉक्टर, इंजिनियर, सर्वांनी सांगितलं मला हे झालेले आहेत. म्हणजे माझ्यापेक्षाही किती लायक प्रमुख पाहुणे याला उपस्थित होत म्हणजे उपस्थित राहू शकले असते, पण ते नव्हते म्हणून मला बरोबर असंही गमतीने तो म्हटला. तर त्याच्यामुळे म्हणजे त्यांचे पण आभार होते, ते नाही म्हणते म्हणून मला इथे याची संधी मिळाली. पण माझं लहानपण गेलं, माझ्या आईवडील इथेच होते, म्हणजे मी भेटलो इथे या शाळेमध्ये आणि प्रचंड योगदान आहे, प्रचंड म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण असो, मूल्य असो, कारण ते मूल्य असं व्हॅल्यू ती आपण कुठल्याही जातीचे असो, कुठल्या धर्माचे असो, कुठल्याही ऑर्गनायझेशनचे असो, ते व्हॅल्यू शेवटी कॅरी करतो. आपल्याला माणूस म्हणून व्हॅल्यू घडवतात. मग तुम्ही तिथे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, हे झाले, हा एक व्यावसायिक पार्ट आहे, पण तुम्ही माणूस म्हणून घडणं ते तुमचं जे मूल्य आहे तुमची ती मूल्य घडण्याचं काम करत असतं. म्हणजे जरी आम्ही आता हुड विद्यार्थी होतो, म्हणजे मला जसं त्यांनी महेंद्र साहेबांनी सांगितलं की आम्हाला बरेचदा मार खाल्लेला आहे शिक्षकांचा, अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणांसाठी आम्ही चर्चेत असायचो आणि त्याच्यामुळे पण तरी पण आम्हाला ते शेवटी व्हॅल्यू ज्या होत्या, तो कोर DNA म्हणतो, कोर DNA वॉज व्हेरी गुड. तर तो DNA आता आम्हाला त्याची महत्त्व कळतं जेव्हा आम्ही व्यावहारिक जगात आलो आणि तेव्हा त्यातला गूढपणाचा म्हणजे वेळीच ती शिक्षा मिळाली, वेळीच त्या मार्गावरती आलो. आणि तर त्याच्यासाठी हे जे शाळा आहे, ही शाळेचं अनेक शिक्षकांचे आता जाधव सर आहेत मॅथमॅटिक्सचे, तर ते आम्हाला म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये 5वी 7वीत असताना ते काही कळायचं नाही, म्हणजे मार्क पण 20-25 अशा बॉर्डरला इथवरती मार्क मिळायचे. तर हळूहळू त्यांनी घडवलं आणि प्रॅक्टिस करून घेतली आणि ते दिवस आम्हाला आज म्हणजे 10वीमध्ये आम्हाला जवळजवळ 150 पैकी 140 मार्क मिळाले. तर अशा ह्याला म्हणजे जो 20 मार्काचा विद्यार्थी अशा ह्याला जातो. हे घडवण्याचे काम जे आहे म्हणजे आपल्याला जे दगड असतात त्या दगडांना चांगला पैलू पाडून त्यांना चांगला पोर्ट्रेट केला जात नाही आणि त्या पोर्ट्रेटसाठी चिन्ही हातोडे त्यांनी वापरले. आणि नंतर ती चिन्ही हातोडे जेव्हा आम्ही 10वी बाहेर गेलो, 11वी-12वीला ज्युनियर कॉलेजला गेलो, नंतर ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, नंतर मग वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं, म्हणजे एक्सेल इंडस्ट्रीमधून सुरू केलं, त्याचं ट्रेनिंग मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून जॉब सुरू केला. नंतर पुणे रिलायन्स आणि मग सौदी अरेबिया, गल्फमध्ये माझ्या दुबई आणि वेगवेगळ्या 3-4 गल्फ कंट्रीमध्ये जायची संधी मिळाली. आणि नंतर आता 1-2-3 वर्षापूर्वी परत मी भारतामध्ये माझ्या लक्ष्मी कंपनीमध्ये कामाला आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो मला सांगायचा आहे ह्याच्यामध्ये हा संमिश्र असा ग्रुप आहे. काही पालक आहेत, काही विद्यार्थी आहेत, काही सपोर्टर म्हणून आले आहेत, काही सामाजिक संस्थेमध्ये उच्च पदाला असलेले लोक आहेत. तर असं संमिश्र ग्रुप आहे. तर त्याच्यामुळे असं नाही की म्हणजे मी फार मोठा काही फिलॉसॉफर आहे म्हणजे आणि तत्ववेत्ता आणि मी काय फार मोठं हे सांगेन. पण मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या बेसिक थिंकिंग जे अपब्रिंगिंग आहे, फॅमिली अपब्रिंगिंग, एज्युकेशनल अपब्रिंगिंग आणि ऑर्गनायझेशन अपब्रिंगिंग, या तिन्ही व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू सिस्टम जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तर आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही. मग तुम्हाला या शाळेचा 81-82-83-84 विद्यार्थी आपल्या समोर प्रमुख पाहुणा म्हणून आला आहे आणि किमान त्यांनी 4 ते 5 कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये रिलायन्स कंपनी असेल, लक्ष्मी ॲग्रो कंपनी असेल किंवा दुबईसारख्या देशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं एवढं म्हणायचं आहे की ह्या शाळेमध्ये शिकत असलेला विद्यार्थी की किती ठिकाणी जाऊन काम करू शकतो आणि एखाद्या कंपनीचा प्रमुख पदावर जाऊ शकतो, हे तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. तुमचे विद्यार्थी आता तुमच्याबरोबर इथं बसलेले आहेत. तुम्हाला कदाचित असंही वाटत असेल की त्यासारख्या ठिकाणी आपले विद्यार्थी शिकतायत म्हणजे भविष्यामध्ये
हे विद्यार्थी काय करू शकतील. पण कडेला इथं बसले डॉक्टर कुरुपकर आहेत की जे भानंदमध्ये त्यांचं बालपण गेलं आणि भानंदसारख्या खेडेगावामध्ये ते राहिले. त्याच्यानंतर ह्या शाळेची 10वीची म्हणजे 11वीची जी आता आपण 10वीची म्हणतो तशी शाळा 11वी ही SSC सारखी होती आणि पहिली जी बॅच त्याच्यामध्ये ती झाली त्याच्यामध्ये इथून गेलेल्या 11वीला डॉक्टर कुरुपकर 12वी पर्यंत 11वी 12वी पुढचं 12वी काय सायन्स मधून शिकले. त्यावेळेला 78% ते जवळपास सायन्सला पास झाले आणि ते डॉक्टर म्हणून आज आपल्या समोर इथे बसलेले आहेत. त्यांनी सर मला सांगितलं की त्यावेळेला तुमच्या वडिलांची परिस्थिती गरीब होती आणि 10,000 रुपयाचा आमच्या वडिलांनी कुठे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टला जर त्यावेळेची फी भरली असती तर मी MBBS डॉक्टर झालो असतो. मला सांगायचं एवढंच आहे की ह्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी त्यावेळेला डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतो आणि डॉक्टर होतो. त्यामुळे आता तर आपण फार पुढे गेलेलो आहोत. आपल्याला सगळ्या सोयी सुविधा वैष्णवबाई म्हणाले की आमच्यावर 11वी 12वी सुद्धा इथे नव्हती पण आता 11वी 12वी इथं आहे. पदवीची परीक्षा इथं आहे. वेगवेगळ्या पदवी घेतलेल्या मान्यवर त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. त्यामुळे तुमचे विद्यार्थी इथे नक्कीच प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी बनतील याची खात्री तुम्हाला मी अध्यक्षांना देतो. फक्त तुम्ही या संस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, त्या शिकवणाऱ्या शिक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि पालक म्हणून आपले विद्यार्थी मोबाईलवर किती आहे याचा सुद्धा आपण निरीक्षण भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.